नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 8 ज्याचे नाव आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे काय? म्हणजेच आपल्याकडे समजा कुठली संख्या दिली असेल तर त्या संख्येचा आपल्याला विभाज्य ओळखायचा. म्हणजेच काय? ती संख्या किंवा त्या दिलेल्या संख्येला आपल्याला कुठल्या संख्येने निश्चेष भाग जातो ते पाहायचंय. तर पहिले आपण काही उदाहरण आहेत ते समजून घेऊया. तर विभाज्यता समजून घ्यायला पहिले आपण एक उदाहरण घेऊया. खालील संख्या वाचा, त्यांपैकी कोणत्या दोन संख्या किंवा त्यापैकी कोणत्या संख्या 2 ने 5 ने 10 ने विभाज्य आहेत ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. तर ह्या संख्या दिल्यात, तर ह्या संख्यांपैकी कुठल्या संख्या ना 2 ने 5 ने आणि 10 ने भाग जातो किंवा 2 आणि 5 आणि 10 हे त्यांचे विभाज्य आहे. आता कसे ओळखायचे त्याचा एक नियम आहे. 2 कुठल्या कुठल्या संख्येला विभागू शकतो म्हणजे निश्चेष भाग जाऊ शकतो. ज्या संख्ये शेवटी 2, 4, 6, 8 आणि 0 येतो त्या संख्यांचा 2 हा विभाज्य आहे. 5 कसा ओळखायचा? तर ज्या संख्या शेवटी 0 आणि 5 आहे त्या संख्यांचाच 5 हा विभाज्य आहे. आणि 10चा विभाज्य म्हणजे 10 कोणाचा विभाज्य असेल ते कसे ओळखायचे? ज्या संख्या शेवटी फक्त 0 आहे त्याच संख्यांचा 10 विभाज्य आहे. तर आपण एक काम केलं, आपण याचे ग्रुप्स बनवले, विभागले, 2, 5 आणि 10 चे विभाग केले या संख्यांसाठी. तर 2 चे विभाज्य 5 ने जाणारे विभाज्य आणि 10 ने विभाज्य म्हणजे या संख्यांमधले आपल्याला दिलेल्या संख्यांमधले ह्या संख्या ज्याचा 2 हा विभाज्य आहे, या संख्यांचा 5 हा विभाज्य आणि ह्या संख्यांचा 10 विभाज्य. आणि कसे ओळखले तर पहा, ज्या संख्या शेवटी 4, 0, 8 किंवा 6 ही संख्या येत आहे त्या संख्येला 2 निश्चेष भाग जातो. म्हणजेच काय? ह्या दिलेल्या संख्यांचा 2 हा विभाज्य आहे. तसेच ज्या संख्यांच्या शेवटी 5 आणि 0 आहे त्या संख्यांचाच 5 हा विभाज्य आहे आणि ज्या संख्या शेवटी फक्त 0 आहे त्या संख्यांचा हा 10 विभाज्य आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच अजून आहेत विभाज्यतेच्या कसोट्या, त्या आपण पाहूया. तर आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. तर 3 ची विभाज्यतेची कसोटी, त्याचा नियम काय ते पाहू. जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निश्चेष भाग जात असेल, आता यात पहिलं लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय, पहिले त्या दिलेल्या संख्यांमधले जेवढे अंक आहेत त्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेत आपण पहा की त्याला 3 ने निश्चेष भाग जातो. निश्चेष भाग जातो म्हणजेच काय? आपल्याला बाकी 0 आली पाहिजे, त्यालाच म्हणतात निश्चेष भाग जातो. तरच ती संख्या 3 ची विभाज्य किंवा 3 ने विभाज्य असते. म्हणजे दिलेली संख्या, आपल्याला जी संख्या दिली त्यातल्या अंकांची बेरीज करा आणि त्याला 3 ने विभागा किंवा त्यांना भागा. भागाकारात आपल्याला बाकी 0 आली पाहिजे म्हणजेच निश्चेष भाग गेला पाहिजे. म्हणजेच काय? दिलेली संख्या ही खरं तर 3 ने विभाज्य असते. तर आता एक आपला तक्ता दिलाय, त्या तक्त्यामध्ये पाहूया. संख्या दिल्यात, त्या संख्यांची आपल्याला पहिले बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 ने भाग जातो का ते पाहायचंय. समजा भाग गेलाच म्हणजेच ती संख्या आपल्याला काय? 3 ची विभाज्य. तर पहिली संख्या होती 63. तर 63 6 आणि 3 चे ह्या दोन अंकांची बेरीज केली तर उत्तर आले 9 आणि 9 ला निश्चेष भाग जातो म्हणून आपण इथे एक बरोबरचे चिन्ह आपण लिहिले आणि भाग निश्चित जातो त्याचा अर्थ असा की दिलेली संख्या 3 ची विभाज्य आहे. आता पुढच्या संख्येची जर तिन्ही अंकांची बेरीज केली तर आपलं उत्तर आले 17 आणि 17 ला निश्चेष भाग जात नाही म्हणून आपण इथे चुकीचे चिन्ह लिहिले आणि त्याकरताच आपण पुढे लिहिले, जर भाग गेला असता तर निश्चेष भाग गेला असता तर इथे बरोबरचे चिन्ह लिहिले असते, परंतु निश्चेष भाग गेला नाही म्हणून इथेही चुकीचे चिन्ह गेले. म्हणजे ही संख्या 872 ही संख्या 3 ची विभाज्य नाही. 91 ची बेरीज केली तर 10 उत्तर आले. तर ही संख्या ला 3 ने भाग जाऊ शकत नाही, निश्चेष भाग नाही जाऊ शकत म्हणून ही संख्या सुद्धा 3 ने विभाज्य नाही. 552 ह्या सगळ्यांचा जर बेरीज केली तर उत्तर आले 12. या अंकांची बेरीज करून 12 उत्तर आले. 12 ला 3 ने निश्चेष भाग जातो याचाच अर्थ काय? 552 हा 3 ने विभाज्य आहे. आता इथे पुढचे 9336 या तिघांची बेरीज केली तर आपले उत्तर आले, या चारही अंकांची बेरीज केली उत्तर आले 21 आणि 21 हा 3 च्या पाड्यात येतो म्हणू शकता किंवा 3 ने निश्चेष भाग जातो असे म्हणू शकता म्हणून आपण इथे टिक केले. तर ही दिलेली संख्या 3 ची विभाज्य आहे. आता पुढची संख्या आहे 4527. या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर आले 18. 18 हा 3 च्या पाड्यात येतोच म्हणजेच हा 3 ने निश्चेष भाग जातो म्हणून आपण या दोन्ही ठिकाणी आपण काय केले? टिक. तर अशा प्रकारे आपण ओळखूया आपले 3 चे किंवा 3 ने असलेल्या विभाजनाची उदाहरणे. आता पुढे दिली 4 ची विभाज्यतेची कसोटी. म्हणजेच काय? जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक
स्थानच्या अंकांची तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निश्चेच भाग जात असेल तर. लक्षात ठेवा, आपल्याला दशक संख्या बघायची किंवा एकक संख्या बघायची. त्या दोन्ही संख्येला जर 4 ने भाग जात असेल, तोही निश्चेष म्हणजे बाकी शून्य पाहिजे, तरच ती संख्या 4 ने विभाज्य असते. तर पाहूया तक्ता, त्यामध्ये आपल्याला कळेल. आता संख्या आहे 992. तर शेवटच्या दोन जर संख्या घेतल्या तर त्याला पूर्ण भाग जातो म्हणजे निश्चित भाग जातो का पाहूया. तर 92 ला 4 ने भाग गेले तर काय ते 4 दुने 8, बाकी उरली 1, पुढून आला 2, उरले 12, 12 ला 4 ने भाग जातो 4 त्रिक 12 म्हणजेच निश्चेष भाग गेला. याचा अर्थ काय, आपण इथे टिक केले. आता एकक आणि दशक स्थानची झालेली संख्या आहे 92 आणि 4 ने विभाज्य आहे का, तर उत्तर आहे हो, कारण आपला निश्चेष भाग गेला. आता पुढचे 7314. एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी आहे 1. तर या ना संख्येला पूर्ण भाग जात नाही, कारण संख्येच्या एकक आणि दशक स्थानी 14 आहे, म्हणून ही 7314 ही 4 ची विभाज्य नाही. पुढची संख्या आहे 6448. तर एकक आणि दशक बघा, एकक आहे आपला 8 आणि दशक आहे 40 म्हणजे 4. त्या दोन्ही संख्यांना जर 4 ने भाग जातोय, पूर्णतः जातो म्हणजे निश्चित भाग जातो, म्हणजेच ही 4 ची विभाज्य आहे. पुढची संख्या आहे 8176. त्या एकक आणि दशक मध्ये आपल्याला 16 अंक आहे, म्हणजे त्याला पूर्ण भाग जातो, म्हणजेच ही संख्या विभाज्य आहे. 7773. याचा एकक आणि दशक बघितला तर आपलं उत्तर आहे 73. त्या दोघांनाही आपल्याला 4 ने भाग जात नाही, म्हणून ही 4 ची विभाज्य नाही. 3024. तर शेवटचे दोन अक्षर म्हणजेच काय, संख्या म्हणजे कुठल्या 24, 4 एकक 2 दशक म्हणजे 20 झाले. 24 ला 4 ने निश्चेष भाग जातो, म्हणजे ती संख्या आपली 4 ने विभाज्य आहे. तर अशा प्रकारे आपण 4 ची विभाज्यतेची कसोटी ओळखतो. आता जाऊया पुढच्या संख्येकडे. आता पाहूया 9 ची विभाज्यतेची कसोटी. जसे 3 मध्ये आपण काय पाहिले, 3 मध्ये आपण दिलेल्या संख्यांची बेरीज केली तर आपल्याला त्या उरलेल्या उत्तराला 3 ने निश्चेष भाग गेला पाहिजे. तसेच जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने निश्चेष भाग जात असेल, म्हणजे इथेही तेच करायचे, दिलेल्या संख्यांची बेरीज करा, त्याला जर 9 ने भाग गेलाच तर ती संख्या 9 ची विभाज्य आहे किंवा 9 ने विभाज्य आहे. तर पुन्हा आपण तक्ता पाहूया. तर आपल्या इथे संख्या दिल्यात, तर संख्यांची बेरीज करू. 9 अधिक 1 10, 10 अधिक 1 18, 18 अधिक 1 0 म्हणजे 18 झाले. तर आपल्याला उत्तर आले 18 आणि 18 ही 9 ची पाड्यात येते किंवा 9 ने आपण त्याला भागू शकतो, म्हणून आपण 9 ची ही किंवा ही दिलेली संख्या 9 ने विभाज्य आहे. आता 2999. या सगळ्यांची बेरीज केली तर 9 3 वेळा म्हणजे 27, 27 आणि 2 29, 29 ला पूर्णतः भाग जात नाही, म्हणजेच ही दिलेली संख्या 9 ने विभाज्य नाही. 5004. तर 5 आणि 4 ची जर बेरीज केली तर 9, कारण शून्याने बेरीज केली तर शून्याने बेरीज केली ती संख्या मिळते, म्हणून 5 अधिक 4 9 येते. 9 ने पूर्णतः भाग जातो, म्हणजेच काय, आपल्याला 5004 ही 9 ने विभाज्य आहे. पुढची संख्या आहे 13389. या सगळ्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येते 24. 24 ही 9च्या पाड्यातच येत नाही, म्हणजे तिला निश्चेष भाग जात नाही, म्हणून ही दिलेली संख्या 9 ने विभाज्य नाही. 7578. या सगळ्या संख्यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर येते 27 आणि 27 ही 9च्या पाड्यात येते, 9 त्रिक 27 म्हणजे निश्चेष भाग जातो. याचाच अर्थ काय, दिलेली संख्या 9 ने विभाज्य आहे. आता पुढची संख्या आहे 69993. या सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर येते 36 आणि 36 हा 9च्या पाड्यात आहे, म्हणजेच काय, दिलेल्या संख्येने 9 ने निश्चेष भाग जातो, म्हणजेच काय, ही संख्या 9 ने विभाज्य आहे. तर अशा प्रकारे आपण ओळखतो विभाज्यतेची कसोटी. आता यापुढे आपण सराव संच सोडूया. सराव संच 22. एका बागेत फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकाच संख्या असलेली अनेक फुले आहेत. म्हणजे झाडावरती फुले, त्यावरती एकच संख्या आहे, अशी अनेक फुले आहेत. 3 विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले. तर खाली 3 विद्यार्थी आपल्याला आहेत जी फुले तोडायला गेले. परडीवरती 3 4 9 यांपैकी एक संख्या आहे. म्हणजे या 3 विद्यार्थ्यांच्या एक एक परडीवरती, म्हणजे सगळ्यांकडे एक एक परडी आहे आणि एकेका परडीवरती एक एक संख्या आहे, 3 4 किंवा 9. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य असलेले संख्या असलेले फुल तोडतो. म्हणजे झाडावरती दिलेले फुल आहेत ती खरं तर या दिलेल्या म्हणजे झाडावरची फुले ही 3 4 9 चे विभाज्य आहेत. तर ज्याच्याकडे जी संख्येची परडी आहे तीच संख्येने विभाज्य असलेले संख्या म्हणजे झाडावरची फुले तो गोळा करणार. एका झाडावरून एकच फुल तो घेतो. सांगा बरं प्रत्येक परडीत कोणत्या संख्येची फुले असतील. तर चला आपण पहिले चित्र पाहूया. तर हे चित्र आहेत आणि हे 3 विद्यार्थी आहेत. तर ह्या मुलीच्या आपण पाहिले परडीमध्ये 3 लिहिले आहेत.
या मुलाच्या परडीमध्ये 4 लिहिलेत आणि ह्या मुलीच्या परडीमध्ये 9 लिहिलेत. म्हणजेच काय, या दिलेल्या संख्या आहेत, या संख्या 3 किंवा 4 किंवा 9च्या विभाज्य असल्या पाहिजेत. जर 3चे विभाज्य असलेले तर आपल्याला संख्या भेटेल, तर ते फुल ह्या मुलीच्या परडीमध्ये जाईल. जर 4ने विभाज्य असलेली संख्या जर भेटली तर यापैकी ती फुले या मुलाच्या परडीत जातील. 9ने विभाज्य असलेली संख्या जर भेटल्या यामध्ये, तर ती संख्या किंवा ते फुल ह्या मुलीच्या परडीमध्ये जाईल. तर आपण उत्तर काढले आहेत. तर 3 ही संख्या असणारी परडीमध्ये आहेत. 111, 369 ह्या सगळ्या संख्या, कारण या सगळ्यांची बेरीज आपल्याला केली तर 3ने त्याला भाग जातो. 4 ही संख्या असणारी परडी म्हणजे काय, शेवटच्या 2 संख्या म्हणजे एकक आणि दशक स्थानी असलेल्या संख्या ना 4ने भाग गेला पाहिजे, तरच 4ची ती विभाज्य आहे. 9 म्हणजे काय, या सगळ्या दिलेल्या संख्यांची बेरीज करा आणि ती बेरीज खरं तर 9ने भाग गेली पाहिजे, म्हणून त्या संख्या 9च्या परडीमध्ये येतात किंवा 9ने विभाज्य असतात. तर अशा प्रकारे आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या. 2, 5 आणि 10ची विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय, 2ची कशी, तर शेवटच्या आपल्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 ही संख्या असली पाहिजे, तरच ती 2ची विभाज्य आहे. 5ची विभाज्यते कसोटी म्हणजे काय, ज्या संख्या शेवटी 0 आणि 5 आहे तीच, म्हणजे एकक स्थानी आपल्याला 0 आणि 5 ही संख्या असली हवी, तरच ती दिलेली संख्या 5ने विभाज्य आहे. 10 साठी कसं आहे, तर शेवटी आपल्याला एकक स्थानी आपल्याला 0 हे पाहिजे, तरच ती संख्या 10ने विभाज्य आहे. तसे आपण 3, 4 आणि 9चे पाहिले. 3चे कसे पाहिले, तर दिलेली संख्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग गेला, निश्चेष भाग गेला, म्हणजे बाकी 0 पाहिजे. 9ची विभाज्यते कसोटी तशीच, दिलेल्या संख्येची बेरीज करा, दिलेल्या बेरीजला किंवा आलेल्या बेरजेला उत्तरेला 9ने जर निश्चेष भाग गेला, तरच त्या दिलेल्या संख्या 3 आणि 9च्या विभाज्य आहेत. आणि सगळ्यात शेवटी 4, ज्याच्या एकक आणि दशक स्थानाच्या अंकाला जर 4ने भाग गेला, निश्चेष भाग गेला, तरच ती दिलेली संख्या 4ने विभाज्य आहे. तर अशा प्रकारे आपण हा धडा पाहिला, याचा सर्व संचही सोडवला. तर आता इथेच आपण थांबूया. पुढच्या विभागात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा धडा घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.